नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते. आज या ठिकाणी आपण झटपट होणारं कच्च्या कैरीचं लोणचं पाहणार आहोत. हे लोणचं पाहिलं की एकदम तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल आणि असं काहीतरी कैरीची नवीन रेसिपी केली तर 2 चपात्या जास्त जातात. चला आपण उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम मी अशा 2 कच्च्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि एका कॉटनच्या स्वच्छ अशा कपड्याने आपल्याला ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्या कट करायला घ्यायच्या आहेत. आपल्याला रोज त्याच पद्धतीनं जर कैरीचं लोणचं खाऊन कंटाळा आला असेल तर आज जरा थोड्या हटक्या आणि वेगळ्या पद्धतीनं आपण ही कैरीची रेसिपी पाहणार आहोत. आज आपण काय करणार आहोत तर ह्या कैरीचे उभे काप करणार आहोत. उन्हाळ्यामध्ये काय होतं, ऊन भरपूर असतं आणि पाणी जास्त पिऊ वाटतं आणि जेवण जास्त जात नाही. अशी काहीतरी वेगळी नवीन रेसिपी जर आपण ट्राय केली ना तर जेवणही भरपूर जातं आणि पोट भरल्यासारखं वाटतं. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता एक एक करून सर्व या कैऱ्या ज्या आहेत ना, कैऱ्याच्या या चिप्स ज्या आहेत त्याचे आपण उभे काप करणार आहोत. पातळ काप करायचे म्हणजे मुरल्यानंतर खूप छान अशी या कैऱ्यांना चव येते. हे बघा, मी पूर्ण 2 कैऱ्या होत्या ते कट करून अशा पद्धतीने याच्या स्लाइस केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण यानंतर पुढची तयारी करूयात. आता मी काय केलं, गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमधलं तेल गरम झालं की आपण ह्यानंतरची पुढची बघूया पुढे काय करायचं आहे ते. आता आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे सुरुवातीला. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. आता गॅस बंद केला आहे मी. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. लाल मिरची पावडर टाकली आहे मी इथं. त्यानंतर आपण उभ्या कट केलेल्या कच्च्या कैऱ्या होत्या त्याचे चॉप ते आपण या कढईमध्ये टाकूया. सर्व चॉप आहेत कट केलेल्या कैरीचे आपण ह्या कढईमध्ये टाकलेले आहेत आणि हे आपण व्यवस्थित असे कढईमध्ये परतून घेऊ म्हणजे मसाला सर्वत्र सेम लागेल. सर्वत्र आपल्याला तेल सुरुवातीला लावून घ्यायचं आहे या कच्च्या कैऱ्यांच्या कापांना. आता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे. चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे या कच्च्या कैऱ्यांच्या उभ्या केलेल्या कापामध्ये आणि हे मीठ सर्वत्र लागेल अशा पद्धतीने आपल्याला उलटाण्याने या कच्च्या कैरीचे तुकडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये, म्हणजे तेल व्यवस्थित लागेल. आता मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. चवीला खूप छान असे कच्च्या कैरीचे काप लागतात. रोज त्याच पद्धतीने लोणचं जर बनवून कंटाळा आले असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवा. खूप चवीला छान लागतं आणि एका दिवसात संपून जातं. हे एवढं छान टेस्टला लागतं. आता मी इथं शेंगदाणे अगोदर भाजले होते आणि त्यानंतर बारीक केले होते असे शेंगदाण्याची पूड मी इथं टाकलेली आहे. कच्च्या शेंगदाणे नाहीत वापरले, इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरला आहे. आता हे बघा, हे तयार झालं आहे लोणचं. खूप छान अशी याला चव येते आणि मुरल्यानंतर 1-2 तासाने खूप छान असे याला चव लागते. आता मी तुम्हाला एका छोट्या पातेल्यामध्ये सर्व करून दाखवते. चवीला पण खूप छान असं हे होतं कच्च्या कैरीचं लोणचं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा बनवायला. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनं हे लोणचं खातील. लहान मुलांना बनवणार असेल तर तिखट थोडं कमी करा, म्हणजे कमी टाका तिखट, आणि मोठ्यांसाठी असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. व्हिडिओ आवडल्यास
लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण या पद्धतीनं